Hey, good morning, my dear friends and students. I am Satna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आपण बघत आहोत आपला प्रॉब्लेम सेट 6 की जो आज इथे संपणार आहे. याच्यावर आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वेश्चन बघितला आहे. आज आपण बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि यानंतर हे चॅप्टर पण इथे संपणार आहे आणि लवकरच मी तुमच्यासाठी नवीन चॅप्टर पण घेऊन येणार आहे. हा आहे क्वेश्चन नंबर 4 की जो तुमच्या समोर आहे. काय दिले इन द फिगर सी इज द सेंटर ऑफ सर्कल. सी काय आहे? सेंटर ऑफ द सर्कल आहे. सेगमेंट QT इज अ डायमीटर. QT बघा, हा QT काय आहे? पूर्ण डायमीटर. डायमीटर म्हणजे तुमचा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा हे जो नंतर तुम्हाला CT 13 सेंटीमीटर दिलेला आहे. CT म्हणजे ही काय झाली तुमची रॅडियस. रॅडियस काय झाली तुमची 13 सेंटीमीटर झालेली आहे. ठीक आहे. CP इज इक्वल टू 5 हे आणि हे एवढं डिस्टन्स तुम्हाला 5 दिलेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड RS. RS कॉर्ड किती आहे तो फाइंड करायचा आहे. मग साधी गोष्ट आहे. मग ही रॅडियस ही 13 आहे म्हणजे ही पण तुमची 13 आहे. मग आपण काय करू शकतो कन्स्ट्रक्शनमध्ये इथे काय करूया, एक लाईन ड्रॉ करून घेऊया इथून सेंटर ऑफ द सर्कल. हा तुमचा सेंटर ऑफ द सर्कल आहे. मग हा काय झाला परपेंडिक्युलर, इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. मग हा फाय आहे. त्याच्यानंतर ही काय केली रॅडियस. मग आता ही रॅडियस तुम्ही इथे काढू शकतात. बघा मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. इथे काय केलं, ही जी रॅडियस आहे CTचं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला. बघा CTचं डिस्टन्स ही C आहे आणि हे T हे 13 दिलेलं आहे. एखाद्याला वाटलं मला हे CT डिस्टन्स इथं घ्यायचं, एखाद्याला वाटलं इथं घ्यायचं, एखाद्याला वाटलं इथं घ्यायचं, इथं घ्यायचं, इथं घ्यायचं. सगळ्यांचं डिस्टन्स सेम येणार आहे. 13 तुम्ही तिरप कुठेही घ्या, केंद्रापासून कुठेही तुम्ही पॉईंट काढा, ते तुमची रॅडियसच येणार आहे. म्हणजे हे डिस्टन्स तुमचं 13 झालं, हे 5 झालं. मग पायथागोरसच्या थेरमने आपण हे काढलं, हे RP डिस्टन्स काढणार आणि त्याच्या दुप्पट केल्यानंतर तुम्हाला RSचं हे काय मिळणार आहे, कॉर्ड RSची मेजरमेंट मिळणार आहे. मग आता आपल्याला हे काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ओके, मग डायरेक्टली आपण काय करू शकतो, लेट C बी द सेंटर ऑफ सर्कल. C बी द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल. ओके, त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, ड्रॉ कन्स्ट्रक्ट काय केलं, ड्रॉ सेगमेंट RC. सेगमेंट RC विच इज 13 सेंटीमीटर. ही 13 सेंटीमीटर दिली. त्याच्यानंतर काय डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला CP इज इक्वल टू 5 सेंटीमीटर विच इज गिवन. हे काय दिलेलं आहे गिवन. हे काय केलं आपण कन्स्ट्रक्शन केलं. हे काय आलं आपण इथे कन्स्ट्रक्शन. मग आपण तुम्ही त्या मेथडनी सुद्धा करू शकतात. काय गिवन मग कन्स्ट्रक्शन प्रूफ टू प्रूफ या मेथडने सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. मग डायरेक्टली आपण घेऊया इन आता इथे काय झालं 90 डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल काय झाला तयार तुमचा PCR इन ट्रायंगल किंवा इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल तुमचं इथे तयार झालेलं आहे. काय नाव आहे, ट्रायंगल PCR. याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, पायथागोरसचं थेरम हे यूज करणार आहोत. बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम जे आहे आपण इथे यूज करणार आहोत. पायथागोरस थेरम काय म्हणतो आपल्याला, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ओके, मग हायपोटेनस काय आला तुमचा 90 अंशासमोरचा RC. ओके, RC स्क्वेअर इज इक्वल टू CP स्क्वेअर प्लस RP स्क्वेअर. ओके, RC स्क्वेअर आहे तुमचा 13चा स्क्वेअर, CP म्हणजे 5चा स्क्वेअर आणि RP आपल्याला काढायचा आहे. RP स्क्वेअर हा आपल्याला काढायचा आहे. 13चा स्क्वेअर 169 आला, 5चा स्क्वेअर 25 आला आणि RP स्क्वेअर आपण फाइंड करणार आहोत. मग 169 मधून हा प्लस 25 इकडे येताना तुमचा मायनस 25 केला, काय झाला RP स्क्वेअर. मग 169 मधून 25 गेले, या 9 मधून 5 गेले, 4 उरले. बघा इथे लिहिते 4 उरले. या 6 मधून 2 गेले, 4 उरले आणि इथे हा 1 म्हणजे RP स्क्वेअर काय आला तुमचा 144. आणि याचं जर स्क्वेअर रूट घेतलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, रूट ऑफ हे रफ करत. आता काय करणार, याचं स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोघांचं आपण वर्गमूळ घेणार. वर्गमूळ घेतल्यानंतर 144 कशाचा स्क्वेअर आहे, इट इज नथिंग बट 12. म्हणजे RP काय आलं तुमचं 12 सेंटीमीटर, हे तुम्हाला 12 सेंटीमीटर. मग साधी गोष्ट, हे जर 12 आहे तर हे पण काय मिळणार तुम्हाला 12. कशानुसार, बिकॉज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. याला बायसेक्ट करतं म्हणून ते काय आलं तुमचं 24 सेंटीमीटर. देअरफोर तुम्हाला कॉर्ड RS is equal to 12 plus 12 is equal to 24 सेंटीमीटर. रिझन काय लिहिणार, बिकॉज
परपॅन्डिक्युलर परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हे लिहायला विसरायचं नाही. बायसेक्ट द कॉर्ड आपण आपल्या मनाने म्हणतोय का नाही, ह्या गुणधर्म वापरले जो आपण पहिल्यापासून वापरत आलेलो आहे याच्यानुसार तुम्ही म्हणू शकतात. किंवा ही स्टेप तुम्ही अशी पण करू शकतात वेगळ्या पद्धतीने. देअरफोर RS इज इक्वल टू 2 इंटू RP 2 इंटू RP 2 इंटू 12 24 सेंटीमीटर असं पण चालणार आहे. ओके, इक्वल डिस्टन्स असणार आहे. सो अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम सेट जो 6 आहे त्याच्यामधलं क्वेश्चन नंबर 4 आपण पायथागोरस थेरम आणि तुमचं परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड ह्या गुणधर्मानुसार इथे सॉल्व्ह केलेलं आहे. खूप छान सोपं उदाहरण होतं. लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर 5. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला हा अँगल पण दिलेला आहे AEP आणि तो DEP शी कॉन्ग्रंट हे पण दिलेलं आहे तुम्हाला गिवनमध्ये. मग तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, AB ही CD शी कॉन्ग्रंट आहे हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. आता प्रूफ करणं काहीच अवघड नाही. सगळ्यात पहिले आपण गिवन लिहून घेणार, त्यानंतर टू प्रूफ, त्यानंतर कन्स्ट्रक्शन करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रूफला सुरुवात करणार आहोत. मग गिवन कुठून लिहायचं असा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल तर गिवन लिहिणं सगळ्यात सोपं आहे. गिवन तिथून आपण कॉपी करून लिहिणार आहोत ॲज इट इज. लेट A बी द P इज द सेंटर ऑफ सर्कल. P इज द सेंटर ऑफ सर्कल. तिथूनच हे तसं कॉपी करून लिहिते आहे. सेंटर ऑफ सर्कल अँड कॉर्ड AB अँड CD इंटरसेक्ट ऑन द डायमीटर ॲट द पॉइंट E. ओके, सो कॉर्ड शॉर्टकट लिहूया जरा. AB अँड CD इंटरसेक्ट हे सगळंच्या सगळं आपल्याला गिवनमध्ये लिहून काढायचं आहे. इंटरसेक्ट ऑन डायमीटर, डायमीटरवरती इंटरसेक्ट होतात ॲट द पॉइंट E. ॲट द पॉइंट E गिवन लिहिणं खूप सोपं आहे, तिथूनच लिहायचं असतं. ओके, ईमध्ये अजून काय दिले त्यांनी, अँगल AEP. अँगल AEP इज अ कॉन्ग्रंट टू अँगल DEP हे पण दिलेलं आहे, ते पण लिहून घेतलं, झालं. देन नंतरचं वाक्य काय असतं, टू प्रूव्ह. टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, AB इज इक्वल टू CD लिहा. मग इथे AB इज इक्वल टू CD. त्यानंतर काय असतं, कन्स्ट्रक्शन. मग आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागतं. मग ट्रायंगल तयार होतात दोन. मग ते दोन ट्रायंगल आपण कुठल्या तरी कसोटीने एकरूप दाखवतो आणि मग आपल्याला पाहिजे ते साध्य होतं. ठीक आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये काय करावं लागेल बघा. कन्स्ट्रक्शनमध्ये मी काय करणार आहे, आता हा P नाव इकडनं देते. इथून मी काय करते, इथं अशा पद्धतीने एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करते आणि त्याला नाव देते याला M. आणि इकडनं पण ह्या कॉर्डवरती एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करते ज्याला नाव देते N. हा पण 90 डिग्री आहे. मग सेगमेंट PM इज परपॅन्डिक्युलर टू कॉर्ड AB आणि ह्या सेगमेंट PN हा परपॅन्डिक्युलर DC वरती काढलेला आहे. आणि इथे तुम्हाला दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. तुम्हाला दिसत नाही, मी तुम्हाला रेड पेनने दाखवते बघा. हा एक ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, हा एक ट्रायंगल तयार झालाय आणि हा एक ट्रायंगल, असे दोन ट्रायंगल इथे तयार झालेले आहे. आता परपॅन्डिक्युलर म्हणजे हा 90 डिग्री, हा पण तुमचा किती येणार आहे, इथे 90 डिग्रीचा येणार आहे. ठीक आहे, सो कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही काय करू शकतात, ड्रॉ सेगमेंट PM. ड्रॉ सेगमेंट PM परपॅन्डिक्युलर कशावरती काढली, कॉर्ड AB वरती. कॉर्ड AB वरती. त्याच पद्धतीने अजून काय केलं, ड्रॉ सेगमेंट PN. ही जी PN आहे बघा, ही PN ही कशावरती काढली, DC वरती, परपॅन्डिक्युलर टू कॉर्ड DC. DC ला परपॅन्डिक्युलर काढलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शनमध्ये पण आलेलं आहे. म्हणजे PM इज कॉन्ग्रंट टू PN हे आपण इथे काढलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे काय झाले, हे दोघं हे 90 डिग्रीचे अँगल झालेले आहे. मग तुम्ही अँगल म्हणू शकतात PME इज 90 डिग्री आणि PNE इज 90 डिग्री असं पण म्हणू शकतो. देअरफॉर अँगल PME हा काय झाला, परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला असल्यामुळे परपॅन्डिक्युलरचा अर्थच 90 डिग्री आहे म्हणून तो 90 डिग्री आला. आणि PNE अँगल PNE हा काय झाला तुमचा 90 डिग्री. कन्स्ट्रक्शननुसार आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण जाणार आहे प्रूफकडे. प्रूफ, फायनली आपण आलो आहोत प्रूफकडे. मग आता प्रूफ कसं करणार, हे दोन ट्रायंगल आहे, हे दोन ट्रायंगल आपण कुठल्या तरी कसोटीने कुठल्या तरी टेस्टने एकरूप दाखवूया. ठीक आहे, मग आता हे दोन ट्रायंगल घेऊया. ह्या दोन ट्रायंगलमध्ये हा तर 90 डिग्रीचा ही पहिली मिळाली. त्याच्यानंतर अँगल PME. PME बघा कुठे गेला, हां PME हा तर मी आलेलंच आहे. अजून काय करू शकतो आपण, अजून काय करू शकतो, इथे अँगल बघा हा दिलेला आहे AEP.
AEP म्हणजे हा अँगल बघा AEP. मग AEP ला तुम्ही असं म्हणू शकतात का MEP म्हणू शकतात, किंवा दुसरा अँगल दिला DEP ला तुम्ही NEP पण म्हणू शकतात. दोघांचा अर्थ सेम आहे. मग म्हणू शकतात इन ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल तयार झाले रे? PEM, इन ट्रायंगल PEM अँड इन ट्रायंगल दुसरा कोणता आहे PEM आणि PEN. सगळ्यात पहिले 90 डिग्रीचा अँगल लिहून घेऊया. दुसरा काय आहे कन्स्ट्रक्शनमध्ये अँगल PME कॉन्ग्रंट अँगल PNE इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्या मनाने म्हणतोय का नाही कन्स्ट्रक्शनमध्ये केलेलं आहे म्हणून याला कारण प्रत्येक याला आपल्याला कारण द्यावं लागणार आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. त्यानंतर दुसरा अँगल पण आहे आपल्याकडे. दुसरा अँगल कोणता आहे? अँगल AEP. मग याला आपण MEP देऊया. MEP कॉन्ग्रंट टू दुसरा कोणता आहे DEP NEP याला NEP. याला आपण स्वतःच्या मनाने म्हणतोय की नाही हे सगळं गिवनमध्ये दिलेलं आहे. गिवनमध्ये द्या किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. अँगल AEP म्हणजेच अँगल MEP आणि म्हणजेच DEP हे दोन्ही कारण दिले तरी चालणार आहे. ठीक आहे. आणि तिसरं आपल्याला जर एखादी साईड मिळाली तर AAS टेस्टनुसार कॉन्ग्रंट होणार आहे. मग आपण साईड जर ही घेतली PE कॉन्ग्रंट PE. ओके कॉमन साईड सेगमेंट PE कॉन्ग्रंट सेगमेंट PE. कारण काय देणार तुम्ही याला कॉमन साईड. काय कारण देणार कॉमन साईड. मग मिळाला आपले हे दोन्ही ट्रायंगल AAS टेस्टनुसार किंवा SAA टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल काय आले कॉन्ग्रंट आले. मग म्हणू शकतात दॅट इज कॉन्ग्रंट ट्रायंगल PEM. कुठला PEM आणि PEN कॉन्ग्रंट टू ट्रायंगल PEN बाय विच टेस्ट याला बाय AAS टेस्ट. मग आता दोन्ही ट्रायंगल तर कॉन्ग्रंट आलेलं आहे. आता आपण बाकीचे सबस्टन्स तर आपोआप येणार आहे. उरलेल्या त्याच्या बाजू पण कॉन्ग्रंट येणार आहे, उरलेले त्याचे कोण पण कॉन्ग्रंट येणार आहे. हा अँगल आणि हा अँगल तर ऑलरेडी मिळालेला आहे. मग आपल्याला दाखवायचं काय आहे AB कॉन्ग्रंट टू CD. मग आता हे जर दोन्ही अँगल काय झाले तुम्हाला कॉन्ग्रंट मिळाले तर मग AB कॉन्ग्रंट CD पण येणार आहे. कारण की का हे दोन्ही अँगल तुमचे 90 डिग्रीचे आलेले आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं मग हा याच्याशी कॉन्ग्रंट म्हणू शकतात PM is congruent to PN. Yes, segment PM is congruent to segment PN. याची बाजू हे याला काय देणार कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे आपण त्याला रिझन देणार आहोत. कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणजेच PM काय झाला तुमचा PN ला कॉन्ग्रंट झाला. मग जर PM म्हणजे हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आपण कॉर्डवर काढले हे आणि हे जर सेम आलं हे पण 2 आलं हे पण 2 आलं हे 5 आलं हे 5 आलं तर तुम्ही म्हणू शकतात आपण एक गुणधर्म शिकलो 6.3 च्या अगोदर द कॉर्ड विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आर द कॉन्ग्रंट कॉर्ड. त्याच्यानुसार म्हणू शकता तुम्ही कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू DC. ठीक आहे. मग आपण तो गुणधर्म लिहूया आणि त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो दॅट इज काय आहे द कॉर्ड ऑफ सर्कल equidistance from center of circle are congruent chord. आपण प्रत्येक गोष्टीला रिझन देतोय. आपण अंदाजे आपल्या मनाने काही करत नाहीये. मग याच्यानुसार तुम्ही म्हणू शकता दॅट इज chord AB is congruent to chord DC. DC म्हणू शकतात आणि आपल्याला हे प्रूफ झालंय आणि खाली लिहा hence it is proof. हे आपण सिद्ध केलेलं आहे अशा पद्धतीने. गिवन प्रूफ तिथूनच लिहिलं. कन्स्ट्रक्शनला आपण हे कन्स्ट्रक्ट केलं. ते दोन ट्रायंगल तयार झाले ते आपण AAS टेस्टनुसार कॉन्ग्रंट दाखवले. कॉन्ग्रंट दाखवल्यानंतर ही आणि ही सेगमेंट तुमची कॉन्ग्रंट आली बाय कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट टेस्टनुसार. आणि मग आपण हे प्रिन्सिपल शिकलो होतो कोणतं द कॉर्ड ऑफ सर्कल इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यानुसार म्हणू शकतो की हा कॉर्ड आणि हा कॉर्ड काय आहे एकमेकांना कॉन्ग्रंट आहे किंवा AB इज इक्वल टू CD. सो अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम सेट 6 मधला हा 5 नंबरचा प्रश्न पण झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट.
स्टुडंट, हा आहे तुमचा प्रॉब्लेम सेट 6 मधला शेवटचा प्रश्न आणि आपला लेसन संपणार आणि प्रॉब्लेम सेट इथे संपणार आहे. क्वेश्चन काय आहे? इन द फिगर CD इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ द सेंटर O. CD इज अ डायमीटर. डायमीटर म्हणजे जो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो आणि वर्तुळाचे दोन बिंदू जो जॉईंट करतो त्याला आपण डायमीटर. CD काय आहे? तुमचा डायमीटर ऑफ द सर्कल विथ द सेंटर O. सेंटर त्याचा O आहे. डायमीटर CD इज अ परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. AB ला काय आहे? तो परपेंडिक्युलर आहे. ॲट अ पॉईंट E मध्ये तो परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथे काय होतं? तुमचं 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. शो दॅट ट्रायंगल ABC अँड आयसोस्केल. मग ABC हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे तो आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल आहे असं दाखवायचं आहे. साधी गोष्ट आहे. सगळ्यात पहिले इथे दोन ट्रायंगल तयार होतात. हे जर दोन ट्रायंगल आपण आपल्या टेस्टनुसार 5 टेस्ट शिकलो आपण, SSS, AAS, नंतर SAA हायपोटेनस साईड टेस्ट किंवा SAS, या 5 पैकी कुठल्या जरी टेस्टनी हे दोन ट्रायंगल आपल्याला जर कॉन्ग्रंट दाखवता आले तर आपल्याला आपला आन्सर हे इझिली मिळणार आहे. मग आता काय करा? गिवन जे आहे, आता मी गिवन तुम्हाला लिहून देणार नाही, गिवन ॲज इट इज पाहून लिहायचं आहे. CD इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ द सेंटर O. डायमीटर CD इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB ॲट द पॉईंट E. इथपासून ते इथपर्यंत हे गिवन तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर पुढे काय लिहायचं आहे? गिवन. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो? टू प्रूफ काय करायचं आहे? दॅट इज ट्रायंगल ABC इज अन आयसोस्केल. म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. इज अन आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन काही करायची गरज आहे का? नाही, ऑलरेडी आपल्याला सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे, मग आपण डायरेक्टली प्रूफकडे जाऊया. प्रूफकडे बघा. इन प्रूफमध्ये इन ट्रायंगल हिअर आर ट्रायंगल CEA अँड CEB. आता ह्या त्याच्यामध्ये बघा आपण कशा पद्धतीने हे करू शकतो की समजा आपण इथे CD इज परपेंडिक्युलर टू AB गिवनमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इथे? CD इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. याला जर ही परपेंडिक्युलर आहे तर काय होणार आहे? याचे दोन समान भाग होणार आहे. दॅट इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. इथे काय होणार आहे? याचे दोन समान भाग म्हणजे AE इज इक्वल टू EB हे तयार होणार आहे. मग तुम्ही इथे म्हणू शकतात पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी कॉन्ग्रंट मिळवायच्या आहे. दॅट इज परपेंडिक्युलर, याच्यानुसार म्हणू शकतात परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. ती काय करते? बायसेक्ट करत असते इथे कॉर्डला. मग तुम्ही जर तुमची CD ही कशाला परपेंडिक्युलर आहे? तुमची कॉर्ड AB ला, तर तुम्ही असंही म्हणू शकतात दॅट इज OE इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू AB. हा जो आहे हे पण ही पूर्ण याला परपेंडिक्युलर आहे, तर OE पण काय आहे? AB ला परपेंडिक्युलर. मग सेगमेंट OE इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. मग ही जर याला परपेंडिक्युलर आहे तर याचे काय होणार? हे दोन समान भाग तयार होणार आहे. मग तुम्ही इझिली म्हणू शकतात दॅट इज AE इज कॉन्ग्रंट टू BE. ठीक आहे, पहिली साईड आपल्याला इथे मिळालेली आहे. मग इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल कुठले? CEA and in triangle CEB याच्यानुसार आपण पहिलं 1 2 3 घटक आपल्याला कॉन्ग्रंट मिळवायचं आहे. पहिला तर मिळाला आहे सेगमेंट AE कॉन्ग्रंट सेगमेंट B. आपल्या मनाने म्हटलं का नाही? गिवन मध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. कशामध्ये? गिवन मध्ये दिलेलं आहे. ही झाली साईड. एक अँगल बघा, CEA आणि CEB हा 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे एक अँगल पण मिळालेला आहे. दॅट इज अँगल CEA कॉन्ग्रंट अँगल CEB. काय लिहिणार तुम्ही? 90 डिग्री. ह्याचं कारण पण काय? गिवन आहे. अजून एक साईड मिळाली पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला ही साईड बघा, CE कॉन्ग्रंट टू CE. ठीक आहे, सेगमेंट CE
मग आता हे जो ट्रायंगल आहे तो कॉन्ग्रंट आलेला आहे, म्हणजे AE आणि EB कॉन्ग्रंट आला म्हणजे साईड आली. त्याच्यानंतर हा त्याच्यामधला अँगल दाखवला 90 डिग्री म्हणजे साईड अँगल, आणि ही कॉमन साईड दाखवली म्हणजे साईड अँगल साईड टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट आले. मग कॉन्ग्रंट जर ट्रायंगल आता त्याचे रिस्पेक्टिव्ह काय राहिलं, ही बाजू कॉन्ग्रंट आली म्हणजे ह्या बाजू पण काय येणार आहे तुमच्या कॉन्ग्रंट, ऑब्विसली काय येणार आहे कॉन्ग्रंट येणार आहे. मग तुम्ही म्हणू शकतात सेगमेंट AC is congruent to segment BC. याला रिझन काय, कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या कॉन्ग्रंट साइड्स आहेत आणि याच्यानुसार तुम्ही म्हणू शकतात. मग या दोन्ही बाजू जर तुमच्या सारख्या आल्या तर तुम्ही म्हणू शकतात हा कोणता ट्रायंगल आहे, आयसोस्केल ट्रायंगल, समद्विभुज, ज्याच्या दोन ही बाजू सारखी आली, ही पण 4 सेंटीमीटर आली, ही पण 4 सेंटीमीटर आली, किंवा ही सारखी आली, ही सारखी आली, म्हणू शकता तुम्ही इट इज आयसोस्केल ट्रायंगल. ओके, सो इट इज प्रूव्ह ABC इज अन आयसोस्केल ट्रायंगल. मग तुम्ही म्हणू शकतात देअरफॉर AC congruent BC, so triangle ABC is isoscale triangle. कोणता ट्रायंगल आहे, आयसोस्केल ट्रायंगल. हेन्स इट इज प्रूव्ह, हे प्रूव्ह झालेलं आहे, हेन्स इट इज प्रूव्ह, हे प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम सेट 6 इथे संपलेला आहे आणि आपण हा ट्रायंगल आयसोस्केल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह पण केलेलं आहे. चला भेटूया आपल्या नवीन चॅप्टरसह नवीन व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.